अमोल मोरे. आपण ॲग्रिमेशनची ऑटोमेशनची सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. त्यामध्ये आपला हा मिनी सिग्मा फिल्टर आलेला आहे. हा फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि यात आपण इनलेट आणि आउटलेट प्रेशर काउंट होतो. तर त्या प्रेशर डिफरन्सच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्याच्यावर डिपेंड राहून तो ऑटोमॅटिकली सेन्स करतो आणि ऑटो फ्लश होतो. चालू पाण्यामध्ये तो फ्लश होतो आणि फक्त 10 सेकंद लागतात त्याला. सेकंड युनिट आहे आपलं, हे PRV आहे. आपल्याकडे फार्ममध्ये प्लॉट काही एकसारखे नसतात. काही प्लॉट खूप मोठे असतात, काही छोटे असतात. तर आपल्याला प्रेशर काही एकसारखा मिळत नाही. तर PRVचा फायदा असा आहे की आपण छोट्या प्लॉटवर लावलं किंवा मोठ्या प्लॉटवर लावलं, आपण जे पर्टिक्युलर प्रेशर इथं सेट करू तेच आपल्याला छोट्या प्लॉटलाही मिळेल आणि मोठ्या प्लॉटलाही मिळतं. नेक्स्ट आहे आपलं हे वॉटर मीटर आहे. आणि आपण पाणी आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या प्लॉटला आपण पाणी लावलं तर किती लिटर पाणी गेलं ते काउंट करू शकतो याच्यात. आपण बेसिकली कसं करतो की 4 लिटरचा ड्रिपर आहे त्याप्रमाणे आपण पाणी देतो, पण ॲक्च्युली 4 लिटर पडतं की आपल्याला माहिती नाही. पण आपण इथं क्रॉस चेक करू शकतो की खरंच 4 लिटरप्रमाणे नंबर ऑफ ड्रिपर्स काउंट करून आपल्याला प्लॉटला पाणी गेलं आहे की नाही. त्याच्यानंतर आहे आपलं हे प्रेशर सेन्सर. हे डिजिटल प्रेशर सेन्सर आहे. याच्या व्हॅल्यूज आपल्याला पूर्णपणे ॲपवर येतात. याचा फायदा असा आहे की आपण एखाद्या प्लॉटला प्रेशर लावलेलं आहे तो मॉनिटर करता येतं आपल्याला. जर कदाचित असं झालं की आपली एखादी लाईन ब्लॉक झालेली आहे तर इथं प्रेशर वाढतो, किंवा एखादी पाईपलाईन फुटली आहे तर इथला प्रेशर ड्रॉप होतो. त्याच्यामुळे आपल्याला डायग्नोज करता येतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम पाण्याचा वेस्ट होत नाही आणि सिस्टीम ऑटोमॅटिकली बंद होते प्रेशर सेन्सर. नेक्स्ट पार्ट आहे आपलं हे इंजेक्टर. कंपनीकडे मल्टिपल मॉडेल्स अवेलेबल आहे. आपण 4 इंजेक्टरचं आपण मशीन घेतलेलं आहे. तर या 4 इंजेक्टर्सपैकी आपण एक इंजेक्टरने फक्त ॲसिड सोडतो, ॲसिड डोजिंगसाठी, pH मेंटेन करण्यासाठी. बाकी 3 इंजेक्टरवर आपण 6 खतांच्या टाक्या जोडलेल्या आहे. तर आपल्याला जे खत पाहिजे आपण त्या टाक्याने सोडू शकतो. तर ह्या इंजेक्टरचा एक बेनिफिट असा पण आहे की आपण त्यात 3 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. आपण बल्कमध्ये सोडू शकतो किंवा स्प्रेडमध्ये पण देऊ शकतो. याचा हा फायदा. आत्ता सध्या आपल्याकडे 5 प्लॉट आहे. तर 5 प्लॉटला आपण हे 5 सोलोनॉइड बॉल टाकलेले आहे. हे कम्प्लिटली मोबाईलवर ऑपरेट होतात. इन केस जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण हे मॅन्युअली पण ऑपरेट करू शकतो. ही कंप्लीट सिस्टीम ही वायरलेस सिस्टीम आहे. त्याला प्रत्येक या गोष्टीला आपण लॉरा अँटीना दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वायरिंगची कुठेही गरज पडत नाही. त्यानंतर आपलं हे EC आणि pHचं सेन्सर जे आपण तिथे लावलेले आहे तर त्याच्या हे डिस्प्ले आपल्याला जो पण रिक्वायर्ड pH आहे जो आपण सेट केलेला आहे तो एक्झॅक्टली तो आहे की नाही आपल्याला इथे डिस्प्ले होतो. आणि EC जो आपण सेट केलेला आहे तो पण इथं आपण बघू शकतो. आपण 6 टाक्या खतांसाठी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की खतांच्या वेगवेगळ्या ग्रेड्स आहे त्या एकमेकांबरोबर कॉम्पॅटिबल आहे. काही ग्रेड कॉम्पॅटिबल नसतातही. तर त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळे खतं टाकून आणि डोजिंगद्वारे आपण सेपरेट पण त्यांना देऊ शकतो. आपल्या ज्या टोटल 7 टाक्या आहे त्यापैकी आपण पहिली टँक ॲसिडसाठी केलेली आहे, ॲसिड डोजिंगला. सेकंड टँक आपण केलेली आहे कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट एक्सेट्रा जे बाकीचे नायट्रेटयुक्त खतं आहे त्याच्यासाठी. थर्ड टँक आपली केलेली आपण सीवीड एक्स्ट्रॅक्टसाठी. पुढची टँक आहे आपली 60-20 किंवा 00-50. त्याच्या पुढची टँक आहे आपण 12-61, 13-40-13. त्याच्या पुढची टँक आहे आपली मायक्रोन्युट्रिएंटसाठी. आणि लास्ट टँक जी आहे आपण मॅग्नेशियम सल्फेटसाठी यूज करतो.